यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नागरिकांसह चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम देखील आर्णी नगर परिषद सातत्याने करीत आहे। जिल्हा परिषद शाळांची मैदाने आणि परिसरे कचरा व्यवस्थापनाचे ठिकाण झाल्याचे दिसून येत आहे। तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 क्रमांक असलेल्या शाळेत देखील असाच प्रकार दिसून येत आहे। उघडपणे दिसणाऱ्या ढिगाऱ्याचे कचऱ्याचे ढिगारे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिसतील का, असा प्रश्न सर्वांना पडतो आहे। आजपर्यंत प्रशासक असून सुद्धा नगर परिषद स्वच्छतेच्या कार्यात अपयशी ठरल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे। नगर परिषदेच्या प्रशासनाला प्रत्येक वेळेस आर्णीकरांचा अंतच पाहायचा असतो का, असा प्रश्न इथे सामान्य नागरिकांना पडतो आहे। आणि इथली जे काही परिसर आहे, इथला जो काही परिसर आहे तो अक्षरशः घाणीने माखलेला आहे। परंतु याकडे नगर परिषदेचे कर्मचारी आणि नगर परिषदेची स्वच्छता मोहीम इथपर्यंत पोहोचली की नाही, की अजून त्यांना यांच्या जीवावर भीतीपर्यंत जाग येणार नाही, असा प्रश्न संतप्त नागरिकांना पडलेला आहे। आणि याचप्रमाणे आर्णीतील जे काही नगर परिषदेच्या शाळा आहे ते अक्षरशः ओसाड पडण्याच्या रस्त्यावर असून सुद्धा नगर परिषद त्याकडे 1% सुद्धा लक्ष देत नाही आहे, हे आपल्याला उघडपणे पाहायला मिळत आहे। मतलब परिस्थिती दर्शित आहे अशातच त्यांनी मग्न आहे। म्हणजे आर्णीतील नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही। प्रश्न हा काही आजचा नवीन नाही, मात्र आर्णीतील या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने लक्ष देतील का, याच आशेवर आर्णीकर आजपर्यंत आज धरून लागलेले आहे। परंतु एकही आर्णीकरांच्या सेवेसाठी किंवा आर्णीकरांच्या या जीवनशैलीला सुखकर करू शकेल, त्यांची गैरसोय टाळेल असा अधिकारी आणखी मिळाला नाही, असं या ग्रामीण भागातील लोक म्हणतात किंवा आर्णीकर देखील म्हणतात। जाणून घेऊया, आपल्यासोबत रज्जक भाऊ जुळलेले आहे। रज्जक भाऊ कडून की आर्णीची सध्या परिस्थिती काय आहे आणि नगर परिषदेचा बोजवारा सध्या नेमका काय आहे। मी रज्जाक शेख, एक आर्णी नगर परिषदेचा रहिवासी आहे। मी स्वतः इथं रहिवासी असून पण मी आज पाहायला कमीत कमी 20 वर्ष झाले। आणि या जे मैदान आहे, हे जे कचरा आहे, आज जे झाडं झुडपं दिसत आहे, हे आजचे नाही किती वर्षापासून आहे, पण याकडे आर्णी नगर परिषदचं दुर्लक्ष आहे। हेच परिसर नाही तर आर्णी शहरात पाहिलं तर असे परिसर कितीतरी आहे। या मैदानाची त्यांनी स्वच्छता केली तर इथं चांगले लोक, चांगले जे आहे घडू शकतात। इथं मैदानामध्ये ओपन जिम म्हणून असं एक नगर परिषदेने तयार केलं तरी एक चांगल्या प्रकारचं इथं लोक व्यायाम करेल, चांगली प्रगती होईल, आरोग्य राहणार आहे। ही इथं पाहायला तर सर्व गोष्टी जे आहे आता जे आहे, मी जे म्हटलं नगर परिषदेने ओपन जिम यांना घरून पैसे काही द्यावे लागत नाही। आणि इथचे जे मुख्य अधिकारी आहे, आर्णीमध्ये ज्यावेळेस नगर परिषद झाली असा डेंडोरा होता की नगर परिषद आमची आर्णी, स्वच्छ आर्णी। आणि आज पाहिलं तर इथं पहा, आर्णी कचरा आर्णी झालेली आहे। स्वच्छ आर्णीच्या जागी कचरा आर्णी झालेला आहे। इथं कोणी सदस्याचं काही कामी नाही, मुख्य अधिकारी काही कामी नाही, आणि जे प्रतिष्ठ जे आमदार खासदार ते इकडे दुर्लक्ष करतात। एक वेळ निवडून आले की झालं आमचं काम, पर्सेंटेज आता भेटू द्या, आता सर्व काम होतं। मलनाच आपल्यासोबत जुळलेले आहे, काय सांगाल भाऊ या नगर परिषदेचा जो जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर क्रमांक 1 हे शाळेसमोरचे हे कचरा, हे पूर्ण एटाळाचं जे आहे दुकानाचं पूर्ण कचरा आणून इथं टाकते। संध्याकाळी लोक परसाखळी इथं बसते। इथं हा मराठी शाळेचा ग्राउंड आहे। लेकरांना खेळण्यासाठी हा स्टेडियम बनवलेला आहे। माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवार यांच्या निधीमधून हा स्टेडियम बनवलेला आहे। पण या स्टेडियमची आज परिस्थिती काय झालेली आहे, हे इथं एक कचऱ्याचा डॅम बनवलेला आहे। लोक इथं कचरा आणून टाकत आहे आणि पूर्णपणे नगरपालिकेचा इथं दुर्लक्ष आहे। इथं शाळांच्या आरोग्य, लेकरांच्या आरोग्य धोक्यात आहे। एवढेच नव्हे तर आर्णीतील रस्ता म्हणजे गड्डेमुक्त रस्ता कधी होईल या प्रतीक्षेत देखील आर्णीकर आहेत। म्हणून आर्णीतील या अवघ्या भारती शाळा आणि जे जिल्हा परिषद शाळा आहे त्यांच्या मधून जाणारा उर्दू शाळेकडे, बाबा कंबलवशा उर्दू शाळेकडे जाणारा रस्ता, तसेच मोमीनपुरा भीमनगर इकडे जाणारा रस्ता अतिशय गड्डेमय झालेला आहे। त्यामध्ये पाणी आला तर अक्षरशः तलावाचे स्वरूप त्या रस्त्याला प्राप्त होत आहे। भाऊ काय सांगाल या नगर परिषदेबाबत, नगर परिषदेच्या दुर्लक्षाबाबत? नगर परिषद मध्ये जे आपलं घाणीचं थैमान चालू आहे ते आपले इथं व्हायला नाही पाहिजे, त्या हिशोबाने मी
त्यांना निवेदन. शाळकरी मुलं अक्षरशः या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे आणि स्वच्छतेचे धडे गिरवण्यासाठी येत असतात. मात्र याच मंदिरामध्ये, याच शिक्षणाच्या मंदिरासमोर असे घाणीचे साम्राज्य असल्याने इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये संतप्ताची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. भाऊ, काय सांगाल या नगर परिषदेविषयी? आर्णी नगर परिषदला आणि सीओ साहेबाला माझी कडकडीत विनंती आहे, त्यांनी हे मराठी शाळेला त्यांनी लक्ष द्यावे आणि यांनी दुर्लक्ष केलं तर यांचा परिणाम भोगावा लागेल. आर्णीतील समस्त आर्णीकर या स्वच्छतेच्या खोटारड्या प्रचाराला बळी न पडता त्यांनी सातत्याने या गोष्टीकडे लक्ष घालावे आणि नगर परिषदेला तिथला कचरा त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी दाखवावा, असं देखील काही ठिकाणी चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक जी भावना आहे ती संतप्त भावना निर्माण होत आहे. काय सांगाल भाऊ नगर परिषदेच्या कामाविषयी? आमचं म्हणणं हेच आहे, नगर परिषदने हे लक्ष द्यावं और हे स्वतंत्र दिनापर्यंत हे चांगली सुविधा 15 ऑगस्ट पर्यंत हे चांगली सुविधा करावी. लेकरांना त्रास होत आहे, अन्यथा आम्ही नंतर आंदोलन करू, आमचं हेच म्हणणं आहे. आर्णीतील मोमीनपुरा परिसरातील जे काही नागरिक आहे त्यांनी आपल्या पुढे प्रतिक्रिया मांडलेलीच आहे, परंतु आता एक शेवटची प्रतिक्रिया म्हणून आर्णीतील रस्त्यावर जे काही मुलं, चिमुरडी मुलं शाळेसाठी येतात, शाळकरी मुलं शाळेसाठी येतात, त्यांच्या मागे जे काही श्वानांचा इथे उच्छाद मानलेला आहे, तो श्वानांच्या उच्छादाने त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा भीती वाटत आहे. त्यामुळे शिक्षणापासून मुलं वंचित राहतील का, या नगर परिषदेच्या ढिसाळ कारणामुळे इथल्या नागरिकांच्या, मुलांच्या, वृद्धांच्या तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यावर काही परिणाम पडताय का, याकडे सर्व आर्णीकरांचे लक्ष लागलेले आहे. तसेच आर्णीतील जे काही स्वच्छतेचा बोजवार आहे त्याबाबत 15 ऑगस्ट पर्यंत स्थानिकांनी अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. भाऊ, येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तोपर्यंत जर परिसराची स्वच्छता झाली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन बंद पाडू. आर्णी नगर परिषदेचा स्वच्छतेचा जो काही बोजवार आहे तो आता उघडा पडला असं आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. कारण की जाणीवपूर्वक खोटारडेपणाचे फक्त पोस्टर लावून यांनी जनतेला, आर्णीतील समस्त नागरिकांना फक्त चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे. जे की इथे आर्णीच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, घाणीचे असे ढिगारे लागलेले आहे, परंतु आर्णी नगर परिषद त्याकडे जाणीवपूर्वक कोणतेही लक्ष न देता फक्त आणि फक्त मलाई लादण्याच्या याच्यात आहे, मलाई लादण्याच्या विचारात आहे असे स्थानिकांकडून बोलले जात आहे. आपण पाहू शकतो की आर्णीतील येथे जे काही चित्र काढलेले आहे नगर परिषदेचे, स्वच्छ आर्णी नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण या संदर्भात जे काही चित्र काढलेले आहे ते चित्र फक्त नावालाच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अवघ्या या विद्येच्या मंदिरासमोरच आपल्याला असे कचऱ्याचे ढिगारे जाणीवपूर्वक टाकले आहे की फक्त दुर्लक्षमुळे राहिलेले आहे, याचाही प्रश्न आपल्यापुढे निर्माण होत आहे. आपल्यासोबत MH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक, मुनेश्वर, आर्णी.